राज्यात विधानसभेचं बिगुल वाजलेलं असताना शिंदे गटाचे जे उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले आमदार मंत्री आहेत त्यांचं या निवडणुकीत काय होणार, कसं पानिपत होणार याकडे लक्ष लागलेलं असताना पहिले 10 आमदार आणि मंत्री हे पराभवाच्या छायेत आहेत। त्यांनी काही केलं तरी त्यांचा पराभव निश्चित आहे। त्याची ती यादीच आलेली आहे की कोणते मंत्री आमदार पराभूत होतील ते आपण सविस्तर बघूया। विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला कमीच जागा मिळतील, मात्र जुन्या आमदारांना ते एकनाथ शिंदे तिकीट देतील। त्यामध्ये पहिला पराभव होणारे आमदार हे मुंबईमधून प्रकाश सुर्वे। माघाटनेचे हे प्रकाश सुर्वे आमदार शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले होते। दुसरे आमदार आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट संभाजीनगर येथील हे आमदार यांचा सुद्धा पराभव निश्चित मानला जातो। तिसरे आमदार आहेत सातारा जिल्ह्यातील महेश शिंदे कोरेगावचे आमदार, यांचा सुद्धा पराभव निश्चित मानला जातो। पुढचे आणि महत्त्वाचं ठिकाण असलेले आमदार सदा सरवणकर, प्रत्येक वेळी काही ना काही वादात असलेले हे आमदार, यांचा सुद्धा पराभव हा निश्चित मानला जातो। पुढचे मंत्री आहेत तानाजी सावंत भूमपरांडा वाशीचे हे आरोग्य मंत्री राज्याचे असलेले, यांचा पराभव हा निश्चित मानला जातो। पुढचे आणि मंत्री न झालेले आमदार म्हणजे महाडचे भरतशेठ गोगावले, हे सुद्धा पराभवाच्या छायेत दिसत आहेत व स्नेहल जगताप यांचा एक हाती विजय तिथून दिसत आहेत। पुढचे आमदार आहेत छगन भुजबळ, हे राज्याचे मंत्री, मराठा आरक्षणामुळे सगळीकडे प्रसिद्ध असलेले आणि मराठ्यांना विरोध केलेले छगन भुजबळ यांचा हा करेक्ट कार्यक्रम मनोज जरांगे आणि तेथील समाज तसेच महाविकास आघाडी करेल यात काही शंका नाही। पुढचे आमदार आहेत कोकणातील योगेश कदम, खेड येथे रामदास कदम यांचे सुपुत्र, यांचा पराभव निश्चित मानला जातो, कारण समोरचे संजय कदम यांनी केलेली तयारी आणि ठाकरेंवरती कोकणाचं जनतेचं असलेलं प्रेम, त्यामुळे योगेश कदम यांचा पराभव हा निश्चित मानला जातो। पुढचे आमदार आहेत शहाजी बापू पाटील। शहाजी बापू पाटील हे फक्त बोलघेवडे नेते आहेत आणि ते काहीच कामं करत नाहीत, कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा पराभव हा झाला होता। त्यामुळे शहाजी बापू पाटील यावेळी डोंगरझाडी करत घरीच बसतील असं तेथील जनतेचं म्हणणं आहे। पुढचे आणि शेवटचे आमदार आहेत प्रदीप जयस्वाल, हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार आहेत। त्यांचा सुद्धा पराभव यावेळी निश्चित मानला जातो, कारण तेथे ठाकरेंकडे अनेक शिलेदारांचं इन्कमिंग झालं आहे, त्यामुळे प्रदीप जयस्वाल यांचा पराभव हा निश्चित मानला जातो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अजून कोणते शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार यांचा पराभव निश्चित मानला जातो? तुम्ही सुद्धा तुमचा अंदाज कमेंटमध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।